दरम्यान नागपूरमध्ये युवक काँग्रेसनं विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं। नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये युवक काँग्रेसनं दिल्लीमधील विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या निषेधार्थ अमित शहा जवाब दो अशा आशयाचे बॅनर झळकावून आंदोलन केलं। उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या बॅनरवरील घोषणांनी नागरिकांचं लक्ष वेधलं। यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हातात घेतले होते आणि केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। पाहुयात पुढची बातमी। मुंडेंनी एक वक्तव्य केलं होतं। नागपूरचं सावजी मटण खाल्लं तर 1 महिना आजारी पडेल असं वक्तव्य तुकाराम मुंडेंनी केलं होतं आणि या वक्तव्यानंतर हलबा समाज युवा संघटना आक्रमक झाली आहे। नागपुरात तुकाराम मुंडेंचा निषेध नोंदवण्यात आलाय। तुकाराम मुंडेंनी वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावं आणि समाजाची मागणी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। सावजी हा केवळ एक व्यवसाय नाही तर अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची ही जोड आहे। अशा व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाशी संबंधित समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या। पाहुयात पुढची बातमी। धाराशिव भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमातून भाजप आमदार राणा पाटील यांना बगळलं होतं। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी सोशल मीडियावर गेल्या 30 वर्षात पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं ते उदाहरणांसह सांगा अशी पोस्ट केली आहे आणि जुन्या भाजप नेते तसंच कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिलंय। या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। भाजपमधील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र होण्याची ही शक्यता आहे। अनिल काळे प्रकरण, सत्कार सोहळ्यातील घडामोडी आणि जुने नवे कार्यकर्त्यांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर या पोस्टकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यानंतर बातमी आहे भंडाऱ्यातली। भंडारा जिल्ह्यामधील लाखांदूर तालुक्यामधील विरली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये आरटीआय अर्जावरून वाद झाला। विकास कामांची माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गेलेल्या युवकाला मारहाण झाल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। सरपंच शारदा पारधी आणि त्यांचे पती जितेंद्र पारधी यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर तुषार भगडकर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे।